लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. रक्षाबंधनानंतर आता लाडक्या बहिणींना 14वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे. पण रक्षाबंधनाला तो हप्ता न देता आजपासून सुरू झालेला आहे. आजपासून बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. आता कोणकोणते 12 जिल्हे असणार आहे त्यामधून बहिणींना मेसेज आलेला आहे. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल, आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि मेसेज जर तुम्हाला आला नसेल तर अर्जंट तुम्हाला एक सूचना राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुमचा जमा झाला नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना 2,34,00,000 बहिणींना पैसे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला मागील जे हप्ता भेटला असेल 2,60,00,000 बहिणी यासाठी पात्र होत्या, पण आता लाडकी बहीण योजनेसाठी 2,34,00,000 बहिणींनाच पैसे जमा होत आहे. याचं मागचं कारण म्हणजे बहिणींचं आधार सीडिंग चुकीचं केल्यामुळे त्यांचा अपात्र झाल्यामुळे त्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत. याचं मोठं कारण आहे. आणि समोर जी माहिती आलेली आहे, जे पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली, बैठकीमध्ये जो निर्णय पार पडलेला आहे तो अशा प्रकारे आहे की ज्या बहिणी आधार सीडिंगमुळे त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे त्यांची पुनर्पडताळणी सुरू होणार आहे. म्हणजे जवळपास 35,00,000 बहिणी या योजनेपासून बाहेर काढण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, जर तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता त्यांनी ठेवण्यात आली होती, ती म्हणजे ज्या बहिणी गोरगरीब बहिणी असतील, ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन नसेल, हे सर्व काही तुम्ही ऐकलं असेल. पण याही पलीकडे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज या 12 जिल्ह्यांपैकी जे पैसे वाटप झालेले आहे यामध्ये आपल्याला समोर दिसून येत आहे की लाडकी बहीण योजनेचा जवळपास 35,00,000 बहिणींना या योजनेपासून बाहेर काढलेला आहे. आणि त्यांना आता जर त्यांची पडताळणी होणार आहे ती अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता अंगणवाडीच्या सेविका प्रत्येक गावात असतात. तुमच्या गावात सुद्धा अंगणवाडीच्या सेविका असतील तर त्यांना ही जबाबदारी कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. आता समजा जर तुमचा फॉर्म भरलेला असेल लाडकी बहीण योजनेसाठी आणि तुम्हाला आतापर्यंत हप्ता मिळतोय आणि अचानक तुमचा हप्ता बंद झाला तर याचं मागचं कारण म्हणजे तुम्ही अपात्र यादीमध्ये आलेला आहात. आता हे सर्व काही चेकिंग जर तुम्ही अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आला असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला जायचंय अंगणवाडीच्या सेविकांकडे आणि त्यांना स्पष्टपणे सांगायचंय की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता, पण आता या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले नाही किंवा जुलै महिन्याचे पैसे जमा झाले नाही. जर 2 महिन्याचे पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे जायचंय आणि त्यांना जे खरं जे आहे ती माहिती त्यांना सांगायची आहे. हा, एक गोष्ट यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की राज्य शासनाने जे निर्णय घेतलेले आहे, 5 जे नियम लागू केलेले आहेत त्या नियमांमध्ये तुमचं बसणं गरजेचं आहे. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे जायचंच नाही. कारण राज्य सरकारने मोठे 5 निर्णय घेतले की ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. कारण जवळपास या योजनेला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. आता रक्षाबंधन, त्यावेळेस रक्षाबंधनाच्या टायमाला योजना सुरू करण्यात आली होती आणि दुसरं रक्षाबंधन आलेलं आहे, म्हणजे जवळपास 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि आता 14वा हप्ता वाटप होतोय. तर यामध्ये आता नवीन जे निर्णय घेण्यात आलेले आहे की लाडक्या बहिणींची पडताळणी कशा पद्धतीने, जे आधी आम्ही या 5 नियम लावले होते ते त्या नियमाची पडताळणी जोरात सुरू होईल. ही पडताळणी कशा पद्धतीने असणार आहे? सर्वात प्रथम तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना एक हमी पत्र भरून दिलेलं आहे. त्या हमी पत्रामध्ये काय काय दिलं होतं
की आमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि आमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, याचा अर्थ काय होतो की आमचं उत्पन्न 90,000 पेक्षा किंवा 80,000 पेक्षा कमी असतं वार्षिक उत्पन्न, त्यांनाच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दिलं जातं. ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात आला त्यावेळेस तुमच्याकडनं रेशन कार्डची मागणी करण्यात आली. मागणी कशामुळे करण्यात आली की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांचं उत्पन्न ऑलरेडी कमी आहे हे शासनाला माहित आहे, म्हणून काही बहिणींकडनं उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागण्यात आला. कारण राज्य सरकारला ते चेक करायचं होतं की कोणत्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि कोणत्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना योजनेचा लाभ दिलाच नाही आणि अशा बहिणींनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे ज्या बहिणींचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे. म्हणून हे क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. कारण या योजनेचा लाभ अशाच बहिणींना भेटला पाहिजे ज्या बहिणींना खरोखर याची गरज आहे. आता ज्या कुटुंबाकडे महिन्याला 1,00,000-1.5 लाख रुपये पगार येतो त्यांना 1,500 रुपयाची किंमत करणार नाही. किंमत कोणाला करणार आहे? जे गोरगरीब महिला असतील ज्यांना महिन्याला 4,000-5,000 रुपये कमवतात किंवा 6,000 रुपये कमवतात त्यांना याची किंमत करणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणाला देण्यात आला आहे? गोरगरीब महिलांना, आणि त्यांना ज्याची किंमत कळेल की सरकार आम्हाला पैसे देत आहे. ज्यांना 1,00,000-1.5 लाख रुपये पगार आहे त्यांना ही किंमत करणार नाही. म्हणून एक क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी महिला व बाल विकास विभागातर्फे ही सूचना देण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. व्हिडिओ सुद्धा शासनाने जाहीर केलेला आहे की याची पुनर्पडताळणी ही जी होणार आहे या 5 नियमांबद्दल होणार आहे. आता महत्वाचे 5 नियम लावण्यात आलेले आहेत. पहिला नियम आहे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नकोय. जर असेल तर ते कोणाच्या नावावर आहे? तुमच्या कुटुंबामध्ये जर महिलांच्या नावावर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आणि दुसरा सर्वात महत्वाचा नियम होता की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. ते सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. हे स्वतः अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे. तिसरी महत्वाची अट ठेवण्यात आली होती ती म्हणजे तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही. आता लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ज्या बहिणीने फॉर्म भरलेला आहे त्या बहिणीच्या नावावर शेत जमीन नकोय. बघा, हे आधीच शासनाने ठराव केलेला आहे की आता नवीन तुम्हाला माहिती सांगतोय असं नाही. या आधीचा नियम आहे की लाडकी बहीण योजनेसाठी कोणाला पात्रता देण्यात आली होती की ज्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी नाही. कुठलाही प्लॉट असू द्या, शेती असू द्या, कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी त्या बहिणींच्या नावावर नाही. कारण लाडकी बहीण योजना ही गरीब कुटुंबांना देण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी योजना आणलेली आहे. तर आर्थिक मदत कोणाला दिली जाते? ज्यांच्याकडे कुठलाही निराधार नाही, जे मजुरी कामाला जातात, हात मजुरी काम करतात, ज्यांना स्वतःचा पायावर उभं राहायचंय त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटला जमा होतात. हे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे अंगणवाडीच्या सेविकाच्या माध्यमातून. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो ऑगस्ट महिन्याचा जमा झालेला आहे तो कशा पद्धतीत झालेला आहे? सर्वात प्रथम 12 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. तुम्हाला या 12 जिल्ह्यांची नावं सुद्धा मी सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहे. आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही, आणि जर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये असाल, आणि जर क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे जाऊन हे गोष्ट लक्षात घेणं, चेक करून घेणं गरजेचं आहे की आमचा लाभ बंद होणार आहे का चालू राहणार आहे, एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे. आता महत्वाची माहिती आपण पाहूया कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. 12 जिल्ह्यांची जी नावं आलेली आहे ती अशा प्रकारे आहे. तुम्हाला सांगतो या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि 3 जिल्ह्यांची नावं सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. सर्वात प्रथम बुलढाणा जिल्हा. बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा झाले असतील. दुसरा जिल्हा आहे अकोला, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर येतो नाशिक, धुळे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगाव, नांदेड, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. त्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे, 3 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप बाकी आहे. असं करत उद्या 12 जिल्ह्यात आणि उद्या 12 जिल्ह्यात, परवा 12 जिल्ह्यात, अशा प्रकारे पुन्हा 36 जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल
जर तुम्हाला पैसे आले नसतील तर क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं नाव आलं असेल आणि जर चेक करायचं असेल तर तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे जाऊन एकदा तुमची खात्री करून येणं गरजेचं आहे की तुम्ही योजनेसाठी पात्रता आता आहात की तुम्ही अपात्र बहिणीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते कमेंटमध्ये सांगा. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.